वाल्मिक कराडला ठीक आहे. अटक झाली म्हणजे तो शरण आलेला आहे पुणे CID ऑफिसमध्ये. काय सांगाल? ठीक आहे. मला आपल्याकडूनच कळतंय. मी माझी सकाळी 10:30 वाजतापासून मीटिंग होती. आपणच सांगताय मला जर झाल्या असले अटक किंवा अरेस्ट झाली किंवा ते सिलेंडर झाले तर त्यांचं ते पोलीस यंत्रणेचा भाग आहे. ते अटक झाले तर चांगलं काम झालं. पण पोलीस यंत्रणेला माझी विनंती आहे की अटक कुठल्या गुन्ह्यात झाले आणि त्यांना आता कुठल्या गुन्ह्यात कसं त्या तपासामध्ये जे काही सगळं आहे त्याच्यामध्ये त्यांना मर्डर केसमध्ये त्यांचा संबंध असेल तर त्यांना अटक झाली पाहिजे. त्याने एक व्हिडिओ जारी केला आहे शरण येण्यापूर्वी की माझा या गुन्ह्याशी काही संबंध नाही, खोटा गुन्हा दाखल झाला आहे खंडणीचा आणि संतोष भैया देशमुख यांचे जे मारेकरी आहेत त्यांच्यावर कठोर शिक्षा झाली पाहिजे, त्यांना फाशी शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी अशी केली. तरी केली. नाही, त्यांनी मागणी काय करावी हा त्यांचा अधिकार आहे आणि तपासामध्ये काय पूर्ण पारदर्शक तपास करणं हा CIDकडे तपास असल्यामुळे CIDचं काम आहे. पण आता आपण सर्वजण माध्यमाशी बघतोय तर ते एवढा 23-24 दिवस ही डिक्लेअर करायला का लागले? जर तसं होतं तर मग 23 पहिल्या क्षणालाच करायचं ना. जे 11 तारखेला गुन्हा झाला, आज 20 दिवस झाले, 20-22 दिवस गुन्हा जो खंडणीचा होऊन त्या दिवशी त्याने डिक्लेअर करायचं ना. मग बाहेर कशाला पळले? तरी करायचंच होतं डिक्लेअर त्या दिवशी करायचं. जर केलं असेल तर मला माहीत नाही. पण त्याच्यामध्ये त्यांनी एक वाक्य वापरलं की राजकीय दोष, दबाव, सरकार कुणाचं, दबाव कुणाचा, राजकीय दोष कुणाचा, सगळे उघड्या डोळ्याने बघते. त्याच्यामुळे राजकीय दोष कुणाचा आहे? कोण राजकीय दोष देते? आता राजकारणात 3 पक्ष सरकारमध्ये येते, 3 पक्षाचे सगळे लोक हे करले. मी थोडा एकटा बोलतोय, माझा आमदार थोडा बोलतोय. आम्ही सगळे तुमचे भारतीय जनता पार्टीचे आमदार 2 आहेत ते दोन्ही बोललेत. राष्ट्रवादीचे 3 आमदार आहेत, अजितदादा गटाचे ते बोललेत. परत आज इथं आमच्या त्या मोर्चाला भारतीय जनता पार्टीचे अभिमन्यू पवार होते. परत तुमच्या आमच्या अण्णासाहेब पाटील महामंडळाचे नरेंद्र पाटील ते पण होते. म्हणजे एवढे सर्व लोक, सर्व पक्षाचे लोक बोलतात ना. मग कुणी? मग ह्यांच्या पक्षाचे लोकही बोलतात ना. मग ते राजकीय दोष त्यांचा आहे काय? मग त्यांचे मेळ नाही काय? पण त्यांनी तर असं म्हटलं की खंडणीचाच खोटा गुन्हा दाखल झालेला आहे आणि दुसरा विषय असा आहे की तुम्ही सगळेजण असं म्हणताय की या खुनाशी संबंध आहे. तर ते जर नाही, आम्ही म्हणतोय नाही तपासा तुम्ही, असं आम्ही म्हणतोय की तुम्ही तपासा हे सगळं. कारण यांचे जी कॉल आहेत 6 तारखेला ह्यांनी कुणाला कॉल केले, पोलिसला का कॉल केले, ह्यांचे का कॉल झाले, हे सगळे तपासा. ह्यांच्या सर्व जी प्रॉपर्टीज ह्या तर ह्यांनी खंडणीचं ह्याचं जे सगळे ह्यांच्या प्रॉपर्टी रिटर्न्स बघा सगळं. मी बरंच बोललोय काल आणि मी आज मीडियाला प्रेस पण घ्यायची मला. त्याच्यानंतर आपण बोलणारच आहे बरंच काही. आता पुरतं एवढं ठीक आहे. नाही, एक शरण झाल्यानंतर तुमची काय अपेक्षा नाही, माझी अपेक्षा तपास यंत्रणा माझी एकच अपेक्षा आहे तपास यंत्रणेकडून. माझी एकच अपेक्षा आहे की हा जो आरोपी म्हणून आता शरण आले, अटक झाली, त्यांनी व्हिडिओ ट्विट केला हे तुमच्याकडून कळतं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये CID यंत्रणेने एकच केलं पाहिजे की यांची लिंकिंग. कारण आम्ही म्हणत नाही आहे, शासन म्हणतं आहे. ज्या शासनामध्ये त्यांचे सर्व वरिष्ठ काम करतायत ते शासन असं म्हणतं आहे की 3 गुन्हे क्लब केले. जर याच्याशी त्यांचा संबंध नाही तर 3 गुन्हे क्लब का केले? मर्डर केसची गुन्हा CIDकडे दिला. हा गुन्हा खंडणीचा इथं SP आणि पोलीसकडे होता, तो CIDकडे वर्ग का केला? मग CIDकडे वर्ग करायला लावला, CID तपास करत नाही म्हणून करायला लावला का कसा केला? मग परत अट्रॅसिटीचा गुन्हा तिकडं वर्ग केला आहे. 3 गुन्हे क्लब करून तपासणी चालू आहे. याचा अर्थ याचा परस्पर कुठंतरी संबंध असला पाहिजे आणि त्याच्यासाठी त्याची तपासणी कसून चौकशी झाली पाहिजे. इथं साधं थापड तुपड दिली तर LCB उचलतंय, काय काय करतंय. मग एवढे दिवस पुण्यात होते तर मग ते आले कसे नाही, सापडले कसे नाही, खूप मोठे मुद्दे आहेत त्याच्यात. मग एवढ्या गोष्टी सगळ्या ह्या दुधावर पाणी का पाणी तपासात CID करत. मात्र यामध्ये तुम्ही हत्येचा गुन्हा दाखल करा, अशी मास्टर माइंडवरती हत्येचा गुन्हा दाखल करा अशी मागणी मी कालपासून नाही, पहिल्या दिवशी पहिल्या क्षणाला मी जी बाईट दिली तेव्हापासून म्हणतोय. आणि मी ज्या दिवशी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि आम्ही ज्या दिवशी भेटायला गेलो त्या दिवशी त्या संतोष अण्णा देशमुख यांच्या मुलीचं वाक्य काय होतं माझ्या डोळ्यात पण गहिरून आलं मला की ते म्हणले होते की तुम्ही ह्या 7 आरोपीला अटक कराल, यांना काय फाशी पण द्याल, पण ह्याचे ही 7 गेले तरी दुसरे 7 तयार करतील. तर याच्या मागचा मास्टर माइंड कोण आहे याला शिक्षा झाली पाहिजे, ही मुलीची मागणी आहे. मग त्या लेकराला न्याय मिळवून देणं, लोकप्रतिनिधी म्हणून आमचं त्याच्याशी काम करणं ही आमची जबाबदारी आहे. म्हणून आम्ही सर्वजण ही मागणी करतोय की जर मास्टर माइंड ह्याच्यात जी कोण आहे त्याला तपासा. तुमची अपेक्षा पूर्ण होईल असं वाटतं का की या सगळ्या तपास यंत्रणा ज्या पद्धतीनं आज शरण आलेला आहे किंवा शरण येत असताना त्यांनी 31 सेकंदाचा व्हिडिओ करणं, ह्या सगळ्या गोष्टींवर वाटतं का? नाही, आता ह्याच्यावर आज आपण जरा वेट अँड वॉच करू. कारण काही गोष्टी कसं आहेत, आपण थोडा यंत्रणेवर सुद्धा भरोसा ठेवला पाहिजे. प्रत्येक गोष्टी यंत्रणेवरच काय करण्यापेक्षा बघू ना काय काय होतंय ते. आम्ही आहेतच ना पुढे. खूप खूप धन्यवाद.
नाही करणार कुणाचं. जोपर्यंत याच्यात सगळं होणार नाही तोपर्यंत अभिनंदन करायचं. त्यांनी जोपर्यंत सर्व आरोपी अटक होत नाहीत आणि याचा खरा मास्टर माइंड कोण आहे तो जनतेसमोर येत नाही तोपर्यंत अभिनंदन करायसारखी प्रत्यय वाटत नाही. धन्यवाद.